होय होय वारकरी, पाहे पाहे रे पंढरी. काय करावी साधने, फळ अवघेची येणे. अभिमान नुरे, कोड अवघेची पुरे. तुका म्हणे डोळा, विठो बैसला सावळा. या अमृतमय अभंगवाणीप्रमाणे वारकरी व्हा आणि प्रत्यक्ष डोळ्याने पंढरी पहा. बाकीचे साधने काय करायची आहे, सर्व काही फळ यानेच मिळते. असे केल्याने अभिमान नाहीसा होतो आणि सर्व मनोकामना पूर्ण होतात. तुकाराम महाराज म्हणतात, डोळ्यांमध्ये सावळा विठ्ठल बसून राहतो, त्यामुळे सर्वत्र त्याचाच प्रत्यय येतो. रविवार दिनांक 21 जून रोजी सकाळी 7 वाजता शेगाव येथून श्री संत गजानन महाराजांची पालखी मंदिरामधून 700 वारकऱ्यांसह हजारो भाविक भक्तांच्या सहभागाने आषाढी एकादशी महोत्सवानिमित्त श्री क्षेत्र पंढरपूरकडे प्रस्थान केले आहे. रविवार दिनांक 21 जून रोजी सकाळी 7 वाजता श्रीचे सेवाधारी विश्वस्त यांच्या हस्ते श्रीच्या पालखीचे विधिवत पूजन करून श्रींचे दर्शन घेतले. सनई चौघडाचा आवाज, ज्ञानोबा तुकाराम नामघोष, हजारो भाविकांच्या मुखातून गजानन महाराज की जय असे जयघोष यामुळे संपूर्ण वातावरण भक्तिमय झाले होते. संतनगरीत श्रींच्या पालखीच्या निमित्ताने टाळ मृदंगासह हरिनामाचा नामघोष संतनगरी दुमदुमली आहे. श्रींची पालखी अकोला, वाडेगाव, पातूर, डव्हा, रिसोड, परभणी, परळी वैजनाथ, उस्मानाबाद, तुळजापूर, सोलापूर या मार्गाने 33 दिवसा पायीवारी करीत एकूण 750 किलोमीटर प्रवास करीत दिनांक 23 जुलै रोजी श्री क्षेत्र पंढरपूर येथे मुक्कामास पोहोचेल. 5 दिवसापर्यंत श्री क्षेत्र पंढरपूर येथे पालखीचा मुक्कामास राहील आणि आषाढी एकादशी सोहळा व काला आटोपल्यावर दिनांक 29 जुलै रोजी सकाळी श्रींची पालखी शेगावकडे परतीच्या मार्गाने प्रस्थान करेल. दिनांक 19 ऑगस्ट 2026 रोजी पालखी खामगाव मार्गे संतनगरी शेगावला परत येईल. पाऊले चालती पंढरीची वाट. श्रींच्या पालखी मार्गावर शहरातील सेवाभावी संस्थांच्या वतीने ठिकठिकाणी पाणी, चहा, निंबू सरबत, मंठा अशी व्यवस्था करण्यात आली होती. श्रींची पालखी सकाळी 10 वाजता श्री नागझरी येथे जात असताना श्री रोहणकार परिवार यांच्या वतीने श्रींच्या पालखीचे स्वागत करण्यात आले व भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. श्री क्षेत्र नागझरी येथे श्रींच्या पालखीचे स्वागत. शेगाव येथून निघून श्रींच्या पालखीच्या सकाळी 11:30 श्री क्षेत्र नागझरी येथे श्री संत गोमाजी महाराज संस्थान अध्यक्ष श्री धनंजय दादा पाटील यांच्या हस्ते श्रींच्या पालखीचे विधिवत पूजा करून स्वागत करण्यात आले. श्रींच्या पालखीची आरतीनंतर वारीतील वारकऱ्यांनी महाप्रसाद घेतला, तर श्रींच्या पालखीला नागझरीपर्यंत निरोप देण्यासाठी आलेल्या हजारो भाविकांनी सुद्धा महाप्रसादाचा लाभ घेतला. आज श्रीची पालखी नागझरी येथे आल्यानंतर या ठिकाणी यात्रेचे स्वरूप आले होते. श्री संत गजानन महाराज व श्री संत गोमाजी महाराज या संतांची दर्शन हजारो भाविकांनी घेतले. चौकटीत घ्यावे, पायदळ वारीचे 57वे वर्ष. श्रींच्या पंढरपूर पालखी पायदळ वारीचे यंदा 57वे वर्ष आहे. श्री गजानन महाराज संस्थानने अखंडितपणे पायदळ वारीची परंपरा कायम ठेवली आहे. या पालखीसोबत शेकडो वारकरी भाविक पंढरपूरची वारी करत असतात. वारीमध्ये सहभागी सर्व वारकरी भक्त यांची सवितोपरी व्यवस्था श्री संस्थानकडून करण्यात येते. 2. शहरातील या मार्गावरून श्रींचे पालखीचे श्री क्षेत्र पंढरपूर पायीवारी करिता रविवार दिनांक 21 जून 2026 रोजी सकाळी 7 वाजता श्री मंदिरातून प्रस्थान झाले. श्रींची पालखीचे उत्तरद्वारातून, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले चौकातून, श्री संत सावतामाळी चौक, श्री हरिहर मंदिर, 3 पुतळे परिसर, भीमनगर, श्री क्षेत्र नागझरी रोडने श्री क्षेत्र पंढरपूर पायीवारीसाठी मार्गस्थ झाली आहे. 3. चोख पोलीस बंदोबस्त. जिल्हा पोलीस प्रशासनाने पालखी मार्गावर चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आले आहे. 4. रांगोळी. श्रींच्या पालखीचे प्रस्थानवेळी पालखी मार्गावर विविध रंगबेरंगी आकर्षक रांगोळी काढले होते, तर भाविक भक्तांच्या दर्शनासाठी गर्दी केली होती. तर या सोहळ्याला विदर्भ, मराठवाडा, खानदेशातील हजारो भाविक उपस्थित होते. श्रींची पालखी श्री क्षेत्र पंढरपूर वारीकरिता जात असताना मार्गाने भेटणाऱ्या दिंडीतील वारकऱ्यांकरिता औषधोपचार केला जातो. श्रींची पालखी वेगवेगळ्या 9 जिल्ह्यांमधून मार्गक्रमण करीत शेगाव ते पंढरपूर प्रवास 33 दिवसाचा 750 किलोमीटरचे अंतर पार करते. श्रींचे पालखीसोबत 700 वारकरी मंडळीसह 1 अश्व व 9 वाहने आहेत. वारकऱ्यांकरिता ॲम्ब्युलन्स गाडी, डॉक्टर व सहकार्यासह आहे.
याद्वारे श्री पालखीतील व वाटचालीमध्ये असणाऱ्या इतर दिंडीतील वारकऱ्यांकरिता औषधोपचार केला जातो. वारकऱ्यांकरिता पाणी पिण्याकरिता टँकरची व्यवस्था आहे. श्रींची पालखी श्री क्षेत्र पंढरपूर येथे दिनांक 23 जुलै 2026 ला पोहोचेल. दिनांक 23 जुलै ते 28 जुलै पर्यंत मुक्काम राहील व दिनांक 29 जुलै रोजी श्री क्षेत्र पंढरपूर येथून परत शेगावकडे परतीच्या प्रवासाला सुरुवात होऊन दिनांक 19 ऑगस्ट रोजी श्रींची पालखी शेगाव येथे दाखल होणार आहे. प्राईम मीडिया 24 मनीष ताडे बुलढाणा.